स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचं तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर इंग्लिश विषयाची तयारी ही तुम्हाला करावीच लागेल. आणि जर तुम्हाला इंग्लिश विषयाची तयारी मनापासून आणि खूप छान सोप्या पद्धतीने करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण SP बक्षी यांचं पुस्तक अभ्यासत आहे. त्यातली आपली फर्स्ट रिव्ह्यू एक्सरसाइज चालू आहे. काही प्रश्नांचा अभ्यास आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. आज आणखीन प्रश्नांचा अभ्यास करूयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात करताना आपण कालचा जो होमवर्क क्वेश्चन दिलेला पहिल्यांदा त्याचं फक्त आन्सर काय आहे ते बघूयात. प्रश्न असा होता, शी रँग मी अप आफ्टर शी डिसाइडेड टू गो. या ठिकाणी आफ्टर हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड होता. या कीवर्ड वरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की प्रिसिडिंग ऍक्शन जी असते तिथे आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आपण आधीही बघितलेलं आहे की ज्यावेळेस आपल्याला दोन ऍक्शन्स एकत्र झाल्या सांगायचं असतं त्यातल्या त्यात आधी घडलेली जी ऍक्शन असते ती आपण परफेक्ट टेन्समध्ये लिहितो. आणि या ठिकाणी आपल्याला V2 वापरलेलं दिसत आहे, म्हणजे पास्टमध्ये हे वाक्य बनवायचं आहे. मग आपली वाक्यरचना कशी असायला पाहिजे? शी रँग मी अप आफ्टर शी हॅड डिसाइडेड टू गो. हॅड या शब्दाचं आपल्याला एक्स्ट्रा एक ऍडिशन करावं लागेल कारण या ठिकाणी आपल्याला ही वाक्यरचना परफेक्ट पास्टमध्ये करायची आहे. आज आपण जे काही प्रश्न बघणार आहेत ते बघायला सुरू करूयात. आज आपण ही रिव्ह्यू एक्सरसाइज कंटिन्यू करत आहे. आपण जे काही 15 प्रश्न बघत आहोत त्यातला जो 15वा प्रश्न असणार आहे तो तुम्हाला होमवर्कसाठी असेल, आत्ताच सांगतेय मी. त्यामुळे आपण आधीची जी वाक्य सोडवणार आहोत त्यांचा एक पॅटर्न लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला जो 30th क्वेश्चन असणार आहे आजच्या लेक्चरमधला तो स्वतःहून सोडवायचा आहे. त्याचा आन्सर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. तो आपला आजचा होमवर्क असणार आहे. सुरुवात करूयात. यामध्ये सुद्धा आपल्याला व्हर्बचं कोणतं योग्य फॉर्म वापरायला पाहिजे ते बघायचं आहे. 16 क्वेश्चन आहे, हाऊ लॉंग इज शी वर्किंग इन द ऑफिस. इथे हाऊ लॉंग हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. आज आपण जी प्रॅक्टिस सेशन करत आहोत यामध्ये फास्ट रिव्हिजन असणार आहे. म्हणजे आपण ऑलरेडी हे सगळे रूल्स बघितलेले आहेत, फक्त आपल्याला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. म्हणून आपण या गोष्टींचा अभ्यास थोडासा फास्ट फॉरवर्ड पद्धतीनेच घेणार आहे. जे कीवर्ड्स असतील ते मी तुम्हाला सांगेल आणि हे कीवर्ड्स मी सांगितल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे कोणता रूल अप्लाय होतो किंवा वाक्यरचना कशी असायला पाहिजे. तुम्ही तुमचं उत्तर गेस करून ठेवा. आपण अशा पद्धतीने हे लेक्चर इंटरेस्टिंग बनवू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आन्सर जे असेल ते गेस करून ठेवा आणि माझ्यासोबत मग लेक्चर कंटिन्यू करा. हाऊ लॉंग इज शी वर्किंग इन द ऑफिस या प्रश्नामध्ये कीवर्ड काय आहे मी सांगितलं, हाऊ लॉंग. म्हणजे काही काळासाठी ती क्रिया आधी देखील घडलेली आहे आणि अजूनही चालू आहे. आणि अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल. कारण आपल्याला काय म्हणायचं आहे की ही गोष्ट काही काळासाठी पूर्ण देखील झालेली होती आणि अद्यापही ती चालू आहे. त्यामुळे आपल्याला यांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी त्याचबरोबर प्रेझेंट मधला आपला कीवर्ड आहे तो म्हणजे इज हा शब्द. मग वाक्यरचना कशी करावी लागेल? इज हा शब्द काढून आपल्याला त्या ठिकाणी हॅज हे एक हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल परफेक्ट टेन्स दाखवताना. पण आपल्याला बीनचा देखील वापर करायचा आहे कारण आपण वर्किंग हे वर्बचं फॉर्म वापरत आहे. आता फक्त ही कर्त्याची जी पोझिशन आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. शक्यतो हॅज बीन वर्किंग असं आपलं एक सलग वाक्य झालं असतं, पण आपण इथे प्रश्न विचारलेला आहे आणि यावेळेस प्रश्न विचारताना हाऊ लॉंग हॅज शी बी वर्किंग असं वाक्यरचना करावी लागेल. कारण हॅज हे हेल्पिंग वर्ब वापरल्यानंतर मग आपण कर्ता वापरत असतो. ठीक आहे, त्यामुळे वाक्यरचना कशा करायच्या असतात, क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे, निगेटिव्ह वाक्य कशी बनवायची याबद्दल डिटेलमध्ये आपली टेन्सची सिरीज आहे ती तुम्ही एकदा व्यवस्थित फॉलो करा. त्यातून मी मराठीतून इंग्लिशमध्ये वाक्यरचना ट्रान्सलेट करायला शिकवलेल्या आहेत. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द हाऊस इज बिलॉंगिंग टू मी फॉर लास्ट 20 इयर्स. या ठिकाणी आपण बिलॉंगिंग या शब्दावरती फोकस करायचा आहे. ज्यावेळेस मी आता वाचत आहे तुम्हाला हायलाईट करत आहे कोणत्या शब्दांवर फोकस करायचं. प्रश्न समोर दिसला की आपल्याला लक्षात आलं पाहिजे चूक काय झालेली आहे. बिलॉंगिंग हा शब्द इथे येणार नाही कारण वर्ब ऑफ पजेशन आहे हा, आणि ज्यावेळेस आपण असा काही एखादा शब्द वापरतो तो कधीही आपण वर्बच्या ING फॉर्ममध्ये वापरत नाही. हा आपला पहिला रूल झाला. दुसरी गोष्ट, आपल्याला जे टाइम एक्सप्रेशन दिलं आहे ते नीट बघा. टाइम एक्सप्रेशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, फॉर द लास्ट 20 इयर्स. म्हणजे हे जे हाऊस आपल्याकडे आहे किंवा घर आपल्याकडे असण्याची जी क्रिया आहे, जे पोझिशन आहे, हे ऑलरेडी काही काळापासून चालू आहे. भूतकाळामध्ये देखील ते होतं आणि अद्यापही आहे. अशा वेळेस आपण वाक्यरचना कोणत्या टेन्समध्ये करतो? परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. आणि मग आता इथे आपल्याला बिलॉंगिंगच्या ऐवजी V3 वापरायचं आहे. पण द हाऊस हे आपलं जे काही कर्ता म्हणून आपण वापरलेलं आहे ते एकवचनी आहे. मग आपल्याला द हाऊस हॅज बिलॉंग्ड टू मी फॉर द लास्ट 20 इयर्स अशी वाक्यरचना करावी लागेल. म्हणजे हे जे इज बिलॉंगिंग वापरलेलं आहे वर्ब त्याऐवजी आपल्याला हॅज बिलॉंग्ड असं वापरावं लागेल.
पुढचा प्रश्न आहे माय हाऊस इज फेसिंग द ईस्ट. घर पूर्वेकडे तोंड करून आहे, अशा पद्धतीने ही वाक्यरचना आहे. ही गोष्ट परमनंट आहे आणि परमनंट ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे आज हाऊस इज फेसिंग ईस्ट आणि उद्या वेस्टला असं काही असतं का? नाही. त्यामुळे ही परमनंट गोष्ट आहे, ही कधीही बदलणारी नाही. याला आपण जनरल ट्रूथ म्हणू शकतो किंवा ॲक्च्युली फॅक्ट सुद्धा म्हणू शकतो. सो या गोष्टीसाठी आपल्याला इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वाक्यात वापर करावा लागेल. आणि ही वाक्यरचना करताना मग आपण इज फेसिंगच्या ऐवजी फेसेस हा शब्द वापरूयात. म्हणजे काय वाक्य होईल? माय हाऊस फेसेस द ईस्ट. इथे आपण फेस या व्हर्बला एस प्रत्यय का लावला? कारण हाऊस हे एकवचनी आहे, त्यामुळे आपण फेसेस हा शब्द वापरायचा आणि मग आपलं वाक्य पूर्ण होईल. नेक्स्ट आहे मानव हॅज ब्रोकन अ कप लास्ट इव्हनिंग. परत एकदा एक लक्षात घ्यायचं की लास्ट हा शब्द वापरून पुढे जे काही फ्रेजेस येतात, मग लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट डे, लास्ट आवर, लास्ट इव्हनिंग, लास्ट मॉर्निंग यापैकी काहीही शब्द आले तरीही इथे आपल्याला सिम्पल पास्टचा वापर करायचा आहे. या ठिकाणी हॅज ब्रोकन मध्ये आपल्याला परफेक्ट प्रेझेंट दिसतो कारण हॅजचा वापर आणि V3 आहे. मग आता आपण काय करायचं? ह्याचं V2 वापरायचं. सो मानव ब्रोक अ कप लास्ट इव्हनिंग अशी वाक्यरचना होईल. नेक्स्ट आहे माय मदर इज रेअरली स्लीपिंग ॲट नून्स. या ठिकाणी रेअरली हा शब्द वापरलेला आहे. आपण बघितलेलं याआधी देखील. युजली, रेअरली, ऑलवेज, नेव्हर असे जे शब्द असतात हे आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये वापरतो, म्हणजेच प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये वापरतो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लीपिंग ॲट नून्स असं सांगितलेलं आहे, म्हणजे शक्यतो ती दुपारी झोपत नाही असं हे वाक्य आहे. त्यामुळे ही क्रिया नेहमी घडणारी आहे किंवा सवयीची आहे असं सांगायचं आहे. त्यामुळे ज्या हॅबिच्युअल ॲक्शन्स असतात त्या आपण नेहमी प्रेझेंट इंडेफिनिट म्हणजेच प्रेझेंट सिम्पलमध्ये लिहितो. म्हणून वाक्यरचनेमध्ये इज स्लीपिंगच्या ऐवजी आपल्याला माय मदर रेअरली स्लीप्स ॲट नून्स असं वाक्य बनवावं लागेल. या ठिकाणी रेअरलीची जी पोझिशन आपण बनवलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. रेअरली स्लीप्स ॲट नून्स असं वाक्य व्हायला पाहिजे. 21 काय आहे? दे स्टील राईट लेटर्स टुडे. आतापर्यंत आपण बघितलं होतं की स्टील हा शब्द जर वापरला तर परफेक्ट टेन्समध्ये येतो किंवा अद्यापही ती कृती झालेली नाही असा अर्थ निघतो. पण इथे टुडे हा शब्द सुद्धा मॅटर करतो. म्हणजे कसं असतं, शब्दांमध्ये गोष्टी बदलतात आणि हीच आपली खासियत आहे. कारण मला काही विद्यार्थ्यांचे मेसेज आले की तुम्ही एक एक शब्द व्यवस्थित समजावून सांगता आणि ते करणंच ॲक्च्युली इंग्लिशमध्ये समजण्याची गोष्ट आहे. कारण कसं असतं, ट्रिक्स आहेत, शॉर्टकट्स आहेत असं म्हणून उगाचच काहीतरी तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा, ही गोष्ट काही मला पटत नाही. जे जसं आहे नियमात बसतं तेच आपण करायचं. त्यामुळे टुडे हा शब्द सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतो. आज ते हे कृती करत आहेत असं या वाक्याचा अर्थ निघतो, फक्त हा एक शब्द एक्स्ट्रा वापरल्यामुळे. आता हे आपल्याला अद्यापही ती गोष्ट ते समोर करत आहेत, कारण आत्ता बोलतोय आपण टुडे. आत्ता बोलत असताना ही कृती घडत आहे, त्यामुळे आत्ता घडणाऱ्या कृतीसाठी आपण कोणता टेन्स वापरतो? आत्ता घडणाऱ्या कृतीसाठी आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करतो, बरोबर? आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आपण स्टील राईट्सच्या ऐवजी इथे आपण काय म्हणूयात? दे आर स्टील रायटिंग. आणि या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे नोट करण्यासारखी, ती म्हणजे स्टील या शब्दाची पोझिशन. या ठिकाणी दोन व्हर्ब्स वापरलेले दिसतात दोघांच्या मध्ये. ॲडव्हर्ब्स असतील किंवा निगेटिव्ह शब्द जे असतात म्हणजे नॉट, स्टील, जस्ट हे जे शब्द आहेत हे वापरताना आपण अशा पद्धतीने त्याची पोझिशन सुद्धा व्यवस्थित बनवली आहे की नाही, व्यवस्थित ते फिट बसतात की नाही ते पण बघावं लागेल, मगच ती वाक्यरचना योग्य होईल. या ठिकाणी हे वाक्य असं असेल, दे आर स्टील रायटिंग लेटर्स टुडे. या टुडे एका शब्दामुळे आपण या वाक्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. नेक्स्ट आहे आय ओन धिस प्लॉट ऑफ लँड सिन्स माय यूथ. इथे सिन्स या शब्दामुळे आपण एक रेफरन्स देत आहे. पूर्वी देखील ही क्रिया माझ्याकडे होती किंवा हा जो प्लॉट आहे हा माझ्याकडे होता, म्हणजे जी ओन करण्याची क्रिया आहे ती माझ्याकडून ऑलरेडी झालेली होती आणि अद्याप देखील ती चालू आहे. त्यामुळे इथे परत एकदा ओन शब्द आलेला आहे, तर आपण ओनिंग तर करणार नाही, V4 मध्ये तर वापरणार नाही, हे कन्फर्म. मग आता आपण इथे काय करणार? परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या वाक्यरचनेमध्ये आपण इथे काय म्हणणार? आय हॅव ओन्ड धिस प्लॉट. म्हणजे ओनच्या ऐवजी आपण हॅव ओन्ड अशी वाक्यरचना करायची आणि हे वाक्य बरोबर होईल. नेक्स्ट आहे दे फाउंड दॅट द टॅप रॅन. या ठिकाणी आपल्याला दोन व्हर्ब्स दिसत आहेत, फाउंड आणि रॅन.
आणि हे दोन्हीही V2 मध्ये वापरले. आपण काय म्हणतो, सिंगल ऍक्ट दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्टचा वापर करतो. आणि जर दोन कृती एका वेळी घडत असतील तर त्यातली एक कृती जो काही रेफरन्स आहे त्यानुसार ठरते. बरोबर, दोन ऍक्शन्स इथे दिसत आहेत पण आपल्याला एक ऍक्शन आहे तीच फक्त सिंपल पास्टमध्ये ठेवता येईल. मग आता हे असं लक्षात आलं, म्हणजे दे फाउंड, त्यांना असं दिसलं, इथंपर्यंतचे जे वाक्य आहे हे आपण सिंपल पास्टमध्ये ठेवूयात. आणि याच्या पुढचं जे वाक्य आहे, कंजंक्शन वापरून पुढे जे काही वाक्य बनवलेलं आहे, त्यांनी ज्यावेळेस ती ऍक्शन घडताना बघितली त्यावेळेस ती कंटिन्यू होती. म्हणजे नळ चालू होता, त्यांनी जेव्हा बघितलं किंवा त्यांच्या असं लक्षात आलं की नळ चालू होता, ही ऍक्शन कंटिन्यू होती, त्यात ती पास्टमध्ये कंटिन्यू होती हे आपल्याला सांगायचं आहे. मग आपण काय करतो, प्रोग्रेसिव्ह ऍक्शन इन पास्ट हे दाखवत असताना कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करतो. त्यामुळे मग आपण हे रॅन जे वर्ब वापरलेलं आहे V2 मध्ये त्याऐवजी वॉज हा शब्द वापरूयात, कारण एकवचनी आहे. वॉज नंतर आपण रनिंग हे वर्ब वापरूयात VING फॉर्म मध्ये, त्याचं कन्वर्जन करूयात. वाक्य कसं होईल, दे फाउंड दॅट द टॅप वॉज रनिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय कॅन नॉट बिलीव्ह दॅट ही इज वेस्टिंग टाइम ऑल अलॉंग हिज लाईफ. ऑल अलॉंग हिज लाईफ या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही जी टाइम वेस्ट करण्याची जी गोष्ट आहे ही आधीही झालेली आहे आणि अजूनही चालूच आहे. मग अशा वेळेस आपण पूर्ण झालेली ऍक्शन त्याचबरोबर चालू असणारी ऍक्शन यासाठी कोणता टेन्स वापरतो, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर आहेच, त्याचबरोबर इथे प्रेझेंट मधला परफेक्ट कंटिन्युअस वापरायचा आहे. यासाठी आणखीन एक कीवर्ड आपल्याला इथे सापडतो. आपलं ओरिजिनल जे वाक्य असायला पाहिजे, जे ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य असायला पाहिजे ते कसं असेल, आय कॅन नॉट बिलीव्ह दॅट ही हॅज बीन वेस्टिंग टाइम ऑल अलॉंग हिज लाईफ. ठीक आहे. नेक्स्ट आहे, दे ब्रॉट हिम होम व्हेन ही डाईड. मग अशी आपण जो क्वेश्चन बघितला होता 2 वेळा आपण V2चा वापर केलेला दिसत आहे इथे देखील, त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची ठरेल. सिंगल ऍक्ट दाखवताना आपण पास्टमध्ये वापरतो, सिंगल ऍक्ट जो असतो तो आपण सिंपल पास्टमध्ये वापरतो. ठीक आहे. आणि आपल्याला या ठिकाणी ब्रॉट हा शब्द एक दिसत आहे, त्यानंतर दुसरी जी क्रिया आहे किंवा जी त्यावेळेस घडत असलेली क्रिया आहे ती आपण कन्व्हर्ट करणार. सो दे ब्रॉट हिम होम व्हेन ही हॅड डाईड असं वाक्य बनवलं तर ते जास्त योग्य ठरेल. त्याची जी डेथची क्रिया आहे ही कंप्लीट आहे, म्हणून आपल्याला इथे परफेक्ट पास्टचा वापर करावा लागत आहे. ओके, म्हणजे कधी कोणता टेन्स वापरायचा हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. मगाशी आपण जे टॅप वॉज रनिंग वापरलं त्या ठिकाणी इथे आपण वॉज नंतर VING फॉर्म वापरला सेकंड पार्टमध्ये. म्हणजे एक ऍक्शन आपण V2 मध्ये दाखवली आणि दुसरी ऍक्शन जी होती ती आपण कंटिन्युअस मध्ये दाखवली. पण या ठिकाणी कृती तिथेच घडली, डेथ इज कम्प्लीट, म्हणजे डेथ होण्याची जी ऍक्शन आहे, वर्ब मध्ये सांगितलेली जी ऍक्शन आहे ती कम्प्लीट झालेली होती आणि ती कम्प्लीट ऍक्शन दाखवण्यासाठी परफेक्ट टेन्स वापरावा लागतोय. आणि वाक्य भूतकाळात आहे म्हणून पास्ट टेन्स. सो परफेक्ट पास्ट मध्ये ही वाक्यरचना होईल. वाक्य परत एकदा सांगते, दे ब्रॉट हिम होम व्हेन ही हॅड डाईड. म्हणजे फक्त डाईड या शब्दाच्या आधी हॅड हा शब्द आपल्याला ऍड करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वी हॅव रिटन द लेटर्स लास्ट इव्हनिंग. आता काही जणांना हे लक्षात सुद्धा आलं असेल की आपण आत्ताच तर हा रूल बघितला होता. बरं, काही लोकांना असंही वाटू शकतं की अरे हे किती वेळा रिपीट होत आहेत, सेम सेम प्रश्न वाटतात. पण जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर ती ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केलेला आहे, रिव्हिजन योग्य दिशेने चालू आहे आणि तुम्ही तितक्या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करताय ना, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी पटकन लक्षात येतात. म्हणजे प्रश्न समोर दिसल्यानंतर काय मिस्टेक झालेली आहे किंवा आपल्याला कोणता रूल अप्लाय करायचा आहे हे लक्षात येणं हे तुमच्यासाठी ऍक्च्युली खूप मोठी अचीवमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला जर रूल्स रिपीट होत आहेत असं वाटत असेल तर वेल अँड गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा अभ्यास खूप छान चालू आहे. फक्त तुम्हाला आता यामध्ये गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लॉंग टर्म आपल्याला ही प्रोसेस लक्षात ठेवायची आहे, हे विसरू नका. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे लास्ट इव्हनिंग हा शब्द वापरलेला आहे तर सिंपल पास्टमध्ये वाक्यरचना करावी लागेल. वाक्यरचना ऍक्च्युली दिलेली आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. आणि आपण याआधी बघितलेलं की परफेक्ट प्रेझेंट टेन्स जो असतो तो आपण सिंपल पास्ट टेन्स साठी सुद्धा वापरतो जर वाक्यामध्ये अशा पद्धतीचं टाइम एक्सप्रेशन दिलेलं असेल तर. म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी सिंपल पास्ट वापरायचा. ठीक आहे. मग आता आपल्याला हे हॅव रिटन जे लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी रोट असा शब्द लिहावा लागेल, कारण हे आहे V2. आपण इथे V3 वापरलेला आहे. मग वाक्यरचना कशी होईल, वी रोट द लेटर लास्ट इव्हनिंग. नेक्स्ट सेंटेन्स, ही वर्क फॉर 3 hours व्हेन आय मेट हिम. व्हेन नंतरचा जो पार्ट आहे इथे
पास्ट टेन्स मधला सिंपल फॉर्म वापरलेला आहे किंवा आपण त्याला इंडेफिनिट पास्ट म्हणूयात. 2 ऍक्शन्स झालेले दिसत आहेत, बरोबर. आणि या ठिकाणी देखील V2चाच वापर दिसतो. आणि आपला जो रूल आहे की एकच ऍक्शन दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्ट वापरायचा. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फॉर 3 hours हा शब्द किंवा ही टाइम फ्रेज. या ठिकाणी जे टाइम एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तो त्यावेळेस ती कृती करत तर होता, म्हणजे क्रिया चालू होती हे तर कळलेलंच आहे. पण त्याचबरोबर काही भाग आधी देखील पूर्ण झालेला होता, म्हणजे काही भाग पूर्ण झालेला होता आणि अद्याप देखील चालू होता, म्हणजे दोन्हीही क्रिया पास्ट टेन्स मध्येच होत आहेत. ठीक आहे, दोन्ही पास्ट टेन्स मध्येच झालेलं आहे. म्हणून आपल्याला इथे हॅड बीन वर्किंग असं वाक्य वापरावं लागेल. अशी हे वर्बची रचना असायला पाहिजे. ही हॅड बीन वर्किंग फॉर 3 hours व्हेन आय मेट हिम, म्हणजे मी ज्यावेळेस त्याला भेटलो त्यावेळेस तो 3 तासांपासून काम करत होता. अजूनही ती क्रिया चालू होती. ही वाक्यरचना बघायला वाचायला थोडीशी अवघड वाटू शकते जर तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करत असाल तर, पण जर तुम्हाला या गोष्टीची प्रॅक्टिस झाली असेल, रूल्स पक्के असतील, तर तुम्हाला वाक्य वाचल्यावरच समजेल की या वाक्यात नक्की कोणता टेन्स वापरायला पाहिजे होता. इथे आपण कोणता टेन्स वापरलेला आहे मग? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूयात. मोहम्मद गझनवी हॅज इन्व्हेडेड इंडिया मेनी टाइम्स. ही आहे हिस्टॉरिकल ऍक्शन आणि आपण याआधी देखील बघितलेलं की हिस्टॉरिकल ऍक्शन जी असते ती आपण सिंपल पास्ट मध्ये करतो. ओके, त्यामुळे इथे हॅज इन्व्हेडेड मध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट वापरला आणि परफेक्ट प्रेझेंट वापरण्याच्या ऐवजी आपल्याला सिंपल पास्टचा वापर करायचा आहे. त्यामुळे आपण वाक्य काय करूयात मग? हॅज हा शब्द फक्त काढून टाकू. हॅज नंतर आपण याचा सेकंड फॉर्म हा वेगळा आहे, म्हणजे राईटचा सेकंड फॉर्म काय असणार आहे? रोट, आणि थर्ड फॉर्म असणार आहे रिटन. त्यामुळे इथे आपल्याला ही कन्व्हर्जन करत असताना काळजी घ्यावी लागते. पण इन्व्हेड, इन्व्हेडेड, इन्व्हेडेड असेच 3 वर्ब्स असतात, त्यामुळे फक्त हॅश शब्द काढला की हे ऑटोमॅटिकली V2 होऊन जातं. या वाक्यात करेक्शन कुठे करायचं होतं? हॅश शब्द फक्त आपल्याला काढायचा होता. करेक्ट सेंटेन्स काय असेल? मोहम्मद गझनवी इन्व्हेडेड इंडिया मेनी टाइम्स. आता आपले शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. यातला हा जो प्रश्न आहे हा मी सोडवते. 30th क्वेश्चन जो आहे 30वा तो तुम्हाला होमवर्कसाठी आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यामध्ये कुठे एरर झालेला आहे किंवा या व्हर्बच्या ऐवजी कोणतं व्हर्ब वापरलं गेलं पाहिजे ते करेक्ट फॉर्म मधलं जे व्हर्ब आहे ते मला तुम्ही कळवा. हा प्रश्न आहे तो मी सोडवते, तो बघूयात. व्हेन आय मेट हर लास्ट इयर. ठीक आहे, लास्ट इयर म्हणजे हे सिंपल पास्ट मध्ये वापरलं गेलं. इथेपर्यंत बरोबर आहे, इथे कुठलीही मिस्टेक झालेली नाही. हे एवढं जरी समजलं ना तरी पण खूप आहे. तुम्हाला हा पार्ट करेक्ट आहे, यामध्ये कुठेही मिस्टेक नाही हे तर समजलं. आता मग पुढे काय मिस्टेक झालेली आहे ते शोधूयात. शी वॉज मॅरिड फॉर 3 years. या ठिकाणी वॉज मॅरिड हे जे आपण वापरलेलं आहे हे पॅसिव्ह व्हॉइस मधली वाक्यरचना दाखवतं. तिच्या लग्नाला 3 वर्ष झालेली होती असं आपण म्हणत आहे आणि या ठिकाणी वॉज मॅरिडचा आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्यरचना केली, बरोबर आहे. पण इथे आपल्याला कोणता टेन्स वापरायचा होता? परफेक्ट टेन्स वापरायचा होता. म्हणजे इथे जर हा तुम्ही सिंपल पास्ट कन्सिडर केला पॅसिव्ह व्हॉइस मधला तर हे वाक्य चुकणार आहे, कारण एकाच वाक्यामध्ये आपण 2 वेळा सिंपल पास्टचा वापर करत नाही. हा आपला रूल नंबर 1. म्हणजे रूल 1 काय आहे आपला? सिंगल ऍक्ट साठी सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. हा रूल तर फॉलो होतो. त्याचबरोबर सेकंड रूल इथे आणखीन एक अप्लाय करू शकतो आपण, तो म्हणजे हे फॉर 3 years जे दिलेलं आहे हे टाइम एक्सप्रेशन. या टाइम एक्सप्रेशन मधून आपल्याला काय बोध होतो की ती कृती 3 वर्षांपासून चालू आहे किंवा 3 वर्ष झालेले आहेत आणि अद्यापही दे आर इन द मॅरेज. ओके, म्हणजे तिने ज्याच्याशी लग्न केलेलं आहे त्यांचं अजूनही मॅरेज आहे कंटिन्यू. त्यामुळे इथे आपल्याला रूल सेकंड वापरताना हे टाइम एक्सप्रेशन सुद्धा नोट करावं लागेल आणि म्हणून आपल्याला ही वाक्यरचना परफेक्ट पास्ट मध्ये तर करायची आहे, पण परफेक्ट पास्ट मधला पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा मॅटर करतो. आणि परफेक्ट पास्टच्या पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना आपण कशी करतो? हॅड नंतर बीनचा वापर करून मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतो. आपली जी PYQ सिरीज आहे त्यामधले व्हॉइसचे लेक्चर्स तुम्ही एकदा नक्की बघा. त्यात मी कोणत्या टेन्सचा व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन होतं, कोणते टेन्स जे आहेत ते ऍक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होतात हे व्यवस्थित स्ट्रक्चरनुसार सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टेन्सचं ऍक्टिव्ह व्हॉइस पण समजेल आणि पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर सुद्धा समजेल. ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित इंग्लिशमध्ये
चांगलं परफेक्शन मिळवायचं आहे त्यांनी ही सिरीज नक्की फॉलो करा. यामध्ये तुम्हाला खूप बेनिफिशियल गोष्टी समजतील. ओके, बॅक टू द क्वेश्चन. वेन आय मेट हर लास्ट इयर शी हॅड बीन मॅरिड फॉर 3 इयर्स अशी वाक्यरचना असायला पाहिजे. म्हणजे हे वॉज मॅरिडच्या ऐवजी किंवा हा फक्त वॉज शब्द जो आहे त्याच्याऐवजी आपण हॅड बीनचा वापर करूयात आणि मग आपली वाक्यरचना योग्य होईल. ओके, परत एकदा सांगते. हा जो 30वा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आय होप तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल. तुम्ही मनापासून ही लेक्चर सिरीज फॉलो करत असाल. काही विद्यार्थी आहेत की जे सिरियसली या लेक्चर सिरीजला डे 1 पासून फॉलो करत आहेत. कमेंट्समधून, टेलिग्रामवरच्या मेसेजेसमधून मला ही गोष्ट लक्षात येते आणि त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि थँक्यू सुद्धा, कारण माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना तुमची साथ गरजेची आहे. आपण ही जी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातले कित्येक ग्रामीण भागातले असे विद्यार्थी असणार आहेत की ज्यांना या गोष्टी माहिती नसतात. त्यांच्यापर्यंत देखील ही गोष्ट पोहोचवा. या लेक्चर सिरीजला जास्तीत जास्त शेअर करा. ही लेक्चर सिरीज फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर इतरही काही लेक्चर सिरीज अवेलेबल आहेत. त्यामध्ये देखील आपण इंग्लिश ग्रामरचा अभ्यास खूप डिटेलमध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत अशा पद्धतीनेच केलेला आहे. सगळ्या लेक्चर्सला फॉलो करायचा असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.